लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत। या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच विशेष लक्ष आहे, कारण या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनंत गीते यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरलाय। जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किशन जावडे यांच्याकडे हा अर्ज दुपारी देण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत होता। अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी सकाळी 11 वाजल्यानंतर आपल्या समर्थकांसह रॅली काढली। या रॅलीला अलिबागच्या शेतकरी भवनापासून सुरुवात झाली। यावेळी ठाकरे गटाचे भास्कर जाधव, अनिल तटकरे, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार संजय कदम, उल्का महाजन आदी नेते उपस्थित होते। या रॅली दरम्यान गीते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी जाऊन ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली। पुढे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। परंतु सोबतच नाम साधर्म्य असणारे दोन अनंत गीतेंचा सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। कसं बघताय? मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो एबी फॉर्म सुद्धा आज मी सादर केला आहे आणि त्याच वेळा इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे इंडिया आघाडीचे अनंत गीते हे 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत। अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि त्यामुळे अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे, जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो। पण ठीक आहे, राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील, काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे। सर, आपल्या प्रचाराच्या सभा ज्या आहेत त्या टोलेजंग सभा होताना शरद पवार साहेब असतील किंवा इतर उद्धव ठाकरे साहेब असतील, कोणी बडे नेत्यांच्या सभा होतील का? फक्त एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ती 5 तारखेला आहे। शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजता 5 वाजता प्रचार संपतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे। सर, विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातोय की अनंत गीते गेली 5 वर्षात कुठे दिसले नाहीत। महाडमध्ये महापूर आला, चिपळूणला महापूर आला, कोरोनाचं संकट आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, गीते साहेब आता 5 वर्षांनी निवडणूक आल्यावर उगवतात। हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही। त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतोय आणि मला त्याचा आनंद होतोय। तुमच्या प्रचार फेऱ्यांना कुत्र्यांच्या छत्र्याची देखील उपमा देण्यात आलेली आहे। कोणी काय उपमा द्यायची ही ज्याच्या त्याच्यावर आहे। शेवटी ज्याची जी वैचारिक क्षमता असते, कुवत असते, तसे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात। ज्यांची जी वैचारिक योग्यता आहे त्याप्रमाणे ते टीका करणार। गीते साहेब, महायुतीच्या प्रचारासाठी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उतरणार आहेत आणि अर्थातच ते रायगडमध्ये देखील सभा घेणार आहेत। राज ठाकरे यांचं आव्हान कितपत राहील तुमच्यासमोर किंवा कसं बघताय? नाही, खरं म्हणजे आव्हान कोणाचंच नाही आहे। रायगडमध्ये ज्या वेळेला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या क्षणाला इंडिया आघाडी झाली, आम्ही एकत्र आलो आणि मनोमिलन झालं, त्या दिवशी या मतदारसंघातली सगळे आव्हानं संपलेली आहेत। राज ठाकरेंच्या या भूमिकेकडे कसं बघताय? एकदा भूमिका आता काय, शेवटी ते राजकीय नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे जो काही निर्णय त्यांना घ्यायचा आहे, भूमिका घ्यायची आहे, त्याला तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड।
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.